अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ अंतर्गत रस्ते विकास प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रम आज गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे संपन्न झाला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्राताई पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच सर्व आमदार आणि अधिकारी यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आला. खेड आळंदी मतदार संघ विकासाचा राजमार्ग ठरणारा तळेगाव चाकण शिक्रापूर उन्नत महामार्ग तसेच पुणे ते शिरूर उन्नत द्रुतगती महामार्ग, हडपसर ते यवत उन्नत महामार्ग या महामार्गाचे उद्घाटन संपन्न झाले. नाशिक पुणे महामार्ग भूसंपादना अभावी रखडलेले आणि निधी याबाबत उरण पनवेल कर्जत वांद्रे भीमाशंकर महामार्गाला मंजुरी. तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचे काम पूर्ण होण्यास कालावधी लागणार असल्याने महत्त्वाच्या जोड रस्त्यांना निधी उपलब्धता करण्याबाबत तसेच श्री क्षेत्र भीमाशंकर रस्ता उद्घाटन यासंबंधी निवेदन देऊन चर्चा केली. खेड आळंदी मतदारसंघातील रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावून नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. विकास कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी शासन आणि प्रशासनाच्या समन्वयातून सातत्यानं पाठपुरावा करत राहणार आहे. विकासाच्या या प्रवासात खेड आळंदी मतदारसंघाला अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रगत बनवण्यासाठी माझी कटिबद्धता कायम आहे, असे मत आमदार बाबाजी काळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी हंसराज पाटील, पुणे. तो पुढे तोडून पुढे जाणार आहे, ही पण आनंदाची गोष्ट आहे. चांगल्या गोष्टी करता रेकॉर्ड तुटणार असेल तर काही वाईट नाही आहे. या प्रकल्पामध्ये माझी दीक्षित साहेबांना आणि अधिकाऱ्यांना विनंती आहे की मधल्या काळामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प करण्यामध्ये भारतीय IRC कोड प्रमाणे 2 मेट्रोमध्ये किंवा पुलामध्ये जे आपण